दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचेत. दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू एक विदिन मिनिट्स कॉमेंट्री बॉक्समध्ये आले पाहिजेत. प्रत्येक सामन्या अगोदर आपण सूचना देतोय. विनंती आहे, आता मॅच त्यासाठी थांबणार आहे. तुमचे अतिरिक्त खेळाडू जोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये येत नाही, चैतन्य सर विनंती आहे मॅच थांबवा थोडा वेळ. बॅट्समनची नावं माहीत नाहीत स्कोररला. यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल गेला, इनफिल्डला क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये पोहोचलेत बॉलच्या दिशेने खूप वेगाने. तोपर्यंत 2 धावा तिथे अर्जित होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा असतील 2. दोन्ही संघ तुमचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा. दोन धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय सरळ बॅटने फटका खेळत स्ट्रेट ड्राईव्ह तुम्ही पाहताय. एकच धाव मिळेल परंतु फटका अतिशय अप्रतिम क्रिकेटच्या पुस्तकातील फटका कॉपीबुक स्टाईल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला कमलेश भंडारे यांच्या बॅटमधून. 4 धावा धावफलकावरती आहेत. मिड ऑफ क्षेत्रामध्ये खूप वेगाने खरं तर बॉलला पिकअप केलं, थ्रो देखील चांगला होता. धाव तिथे नव्हती आपण पाहतोय परंतु चेकी सिंगल रिस्क होती त्या धावेमध्ये. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 5 धावा धावफलकावरती. कमलेश भंडारे आणि प्रेम कासवा ही जोडी मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती श्रीपाल शहा यांना आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सरळ बॅटने आणि आता पुन्हा एकदा कन्फ्युजन आहे. पुन्हा एकदा फलंदाज बचावलेत. या मॅच मध्ये काय सुरू आहे? ड्रामा आहे, एंटरटेनमेंट आहे, परंतु फलंदाज इतकी रिस्क का घेत आहेत ते समजत नाहीये. कॉर्डिनेशनची खूप कमी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. आता पुन्हा एकदा दोघंजण चर्चा करतायत परंतु इट्स एंटरटेनमेंट फॉर ऑडियन्ससाठी एंटरटेनमेंट आहे, परंतु आतमध्ये काय घडतं हे दोघांना माहिती आहे. श्रीपाल शहा यांच्या चेहऱ्यावरती देखील हसू आहे आणि का नसावं. बॅकफुटला गेलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हर पॉइंट रिजनला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 7 विदाउट लॉस. कमलेश भंडारी, प्रेम कासवा. कोऑर्डिनेशनची खूप कमी पाहायला मिळाली. समन्वय खूप महत्वाचा आहे.
यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केला, एक धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आता रिस्क मला वाटतं घेणार नाहीयेत कमलेश भंडारी. प्रेम कासवा 8 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 8. इथे फलंदाज क्लीन बोल्ड झालेत. विकेट. पुन्हा एकदा कॉर्डिनेशन मध्ये तुम्हाला कमी पाहायला मिळाली. आणखी एक बॉल इथे डॉट आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव मिळेल. बॅकलिफ्ट आपण पाहतोय आणि इथे डॉट बॉल आहे. 10 धावा धावपलकावरती आपण पाहतोय एका कडेच्या मोबदल्यामध्ये. 1.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 10. ऑफ्टमच्या बाहेर बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल कॉल केलाय पंचांनी. लेंथ मी म्हणेल चांगले परंतु लाईन इथे चुकीची आहे. वाईट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. 11 धावा धावपलकावरती.
11 धावा धावपलकावरती आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डाऊन दी लेग व्हाईट बॉल आणखी एक या षटकामधला पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा आहेत 11. 11 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस बॉल आपण पाहतोय हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे झेल कदाचित टिपलाय का हे पाहावं लागेल, परंतु कॉन्फिडंट आहे क्षेत्ररक्षक. झेल जर असेल तर अप्रतिम हा झेल आहे आणि क्लेम तर केलाय कॅच आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांनी. फलंदाज देखील ऑक केलंय. चांगला झेल आपण पाहतोय. अप्रतिम हा कॅच आहे. जबरदस्त कॅच पाहायला मिळालाय. कौतुक व्हायला पाहिजे. लाजवाब एफर्ट. आणखी एक सफलता इथे मिळते. फलंदाज इथे झेलबाद होतील. मिलेगा. 12 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट इथे मात्र पडझड पाहायला मिळाली आहे थोडीशी. हाफ ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव मिळेल. शॉट आएगा, ध्यान रख.
एंट्रन्स समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी डाव्या बाजूला स्टँड आहेत तिथे जाऊन बसायचं. सगळ्यांना विनंती आहे, बसण्याची व्यवस्था आहे, बसण्यासाठी स्पर्धा पाहण्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी जाऊन तिथे स्टँडमध्ये बसा. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय, आणखी एक बॉल टॉट आलाय. पुढचा बॉल स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. अलॉंग दी कार्पेट बॉल गेला डीप मध्ये, प्रोटेक्शन एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एकच धाव तिथे पूर्ण होईल, प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14. लॉस ऑफ द 3 विकेट. ज्यावेळेस आपण पाहतोय पिकअप शॉट ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाश आणि प्रेम कासवा ही जोडी मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थ आहेत, सिद्धार्थ होते. तर एमबी स्ट्रायकर आपण पाहतोय. पाठीमागची जी मॅच होती ती मॅच जिंकलेली आहे 5 विकेटने. मॅच नंबर 11 आणि अतिशय चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला निलेश मंत्री यांचा पाठीमागच्या सामन्यामध्ये. आणि 3 विजय आतापर्यंत एमबी स्ट्रायकर संघाने मिळवलेले आपण पाहिलेत. डिपेंडिंग चॅम्पियन देखील या स्पर्धेचे ते आहेत आणि अतिशय चांगला परफॉर्मन्स यावर्षी देखील या हंगामामध्ये देखील त्यांचा राहिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती श्रीपाल शहा यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय षटक क्रमांक 4 साठी. फुलटॉस बॉल होता आपण पाहतोय सर आणि अलॉंग दी कार्पेट पुन्हा एकदा फटका खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. धावा धावफलकावरती. लॉप केलाय. हाफ वॉली होता. क्षेत्ररक्षक आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. बॉल सोबत इम्पॅक्ट कधी झाला क्षेत्ररक्षकाचा, सीमारेषेच्या आतमध्ये झाला का हे चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत येईल. षटकार आहे. इथे पंचांचा कॉल आला 6. थँक्यू.
चांगला फटका आपण पाहतोय, बॅकफुटला गेले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव पुन्हा एकदा मिळेल, रूम मिळाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, अलंग द कार्पेट, लॉंग ऑन रिजनला बॉलला खेळत. एक धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 28, 28, लॉस ऑफ द 3 विकेट. लॉप केलाय आपण पाहतोय आणि बॉल मात्र खूप जास्त डिस्टन्स इथे पुन्हा एकदा प्राप्त करेल. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. आणखी एक षटकार. चार षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 34 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रेम कासवा आणि आकाश ही जोडी मैदानावरती आहे. श्रीपाल शहा 2 षटकांमध्ये 24 धावा आल्यात. आक्रमण त्यांच्यावरती केलं आणि बॉलिंग ट्रॅक वरती कुशल कांकरिया दाखल झालेत. चौतीस धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीचा फटका आपण पाहतोय. डाऊन दी लेग थोडेसे ड्रिप झाले आणि बॉलला मात्र पाठवलंय लॉंग लेग सीमारेषच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. आकाशांच्या बॅट मधून आणखीन एक इलाइट सिक्सर. टॉस बॉल आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण पॉइंट रिजनला. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 41, 41, लॉस ऑफ द 3 विकेट. नाव स्कोर. अगम वेनियर्स खूप चांगली कामगिरी करतायत मैदानावरती. विकेट जरूर गेल्यात परंतु अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 42, 42, लॉस ऑफ द 3 विकेट. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली, खास करून टार्गेट केलं श्रीपाल शहा यांना. हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस शरीरावरती बॉल आदळलाय आणि हा बॉल डॉट आहे. बेचाळीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे हवेत बॉल होता परंतु सेल ड्रॉप झालाय.
आणि क्रिकेट किती बदलतं ज्यावेळेस तुम्ही काउंटर अटॅक करता दबाव इथे मात्र पाहायला मिळालाय. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि धाव फलकावरती धावा असतील 43 धावा धाव फलकावरती आहे 43. सहा धावा खर्च केल्या होत्या सिद्धार्थ मोतियान यांनी, परंतु 10 बॉलमध्ये 21 धावा आकाशने बनवल्यात. नावासारखी कामगिरी त्याने केली, आकाशासारखी फलंदाजी मैदानावरती केली आकाश यांनी. आकाश आणि प्रेम कासवा ही जोडी मैदानावरती. खूप लेट झाले, लेट खेळायचंच होतं परंतु खूप लेट झाले असं पाहायला मिळालं. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेंथ वरती बॉल होता, कट करण्यासाठी खूप वेळ होता परंतु लाईन मिस केली आणि थोडेसे लेट देखील झालेले पाहायला मिळालेत. यावेळेस आपण पाहिलं फटका चांगला आहे, अप्रतिम गॅप मध्ये बॉल पॉइंट रिजनला जाईल सीमारेषच्या पलीकडे आणि हा असेल आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. तीन विकेट इथे गेल्या होत्या परंतु पार्टनरशिप इथे बिल्ड करण्याची आवश्यकता होती, ती पार्टनरशिप बिल्ड केली आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल 48 लॉस ऑफ द 3 विकेट. बॉलच्या मेरिटनुसार खेळत आहेत, बॅकफुट वरून आपण पाहिलं, ऑन साइडला बॉलला टर्न केलं, एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 49 49, 49 धावा धावफलकावरती.
पूल केलंय आपण पाहतोय समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझनला आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळत बॉलला. धावफलकावरती धावा आहेत 50 अप झालाय. अकम विनियर्स 12 धावेवरती दुसरी विकेट, 12 वरती तिसरी विकेट आणि आता 50 धाव्यांपर्यंत पोहोचलेत. खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड केली या दोन बॅटरनं. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. 38 धाव्यांची भागीदारी दोन बॅटरमध्ये पाहायला मिळाली. 38 चौथ्या विकेटसाठी 38 धाव्यांची मोठी भागीदारी दोन बॅटरनं खूप चांगली कामगिरी मैदानावरती केली आहे. कुशल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. कमी गतीने हा बॉल टाकला होता. बॉल येण्या अगोदरच शॉट त्यांचा खेळून पूर्ण झाला होता. आपण पाहिलं डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. मेरिट वरती खेळावं लागेल बॉलच्या. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फोर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटवरती व्यवस्थित चढला नाही. कमी गतीने आला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 51. अपील इथे झाली आहे परंतु गोलंदाजाकडून नव्हती. विकेट किपर थोडेसे उत्साहित. नॉट आउट. डॉट बॉल. शार्पली टर्न झाला बॉल आपण पाहतो. स्विच हिट अटेम्प्ट इथे केलाय. पंचांचा निर्णय चौकार आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. एक धाव तिथे पूर्ण होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 56 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 56 लॉस ऑफ द 3 विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल गेलाय परंतु आता अतिशय वेगाने गेलाय. लॉंग लेग सीमारेषच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय आणि चाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. आनंद ट्रेडिंग कंपनी 4. सात षटकांचा खेळ संपलाय. 60 धावा धावफलकावरती 7 षटकांमध्ये आल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉलमध्ये 32 धाव्यांवरती नाबाद आहेत आकाश आणि प्रेम कासवा. 15 बॉलमध्ये 18 धावा. नेक्स्ट मॅच नंबर 13 बिटवीन खंडेलवाल खिलाडीज वर्सेस अवित्री वेलॉसिटी किंग्स. टॉस विल बी सून. प्रणव मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती.
व्हाईट बॉल 61 धावा धाव फलकावरती. लाफ केलाय लॉंग ऑन रिजनला, हाफ वॉली होता आणि त्या बॉल वरती आलाय इलाइट सिक्सर. कमालीचा स्ट्रोक तुम्ही पाहिलाय, अप्रतिम फटका प्रेम कासवा यांच्या पाठमधून षटकार. आणखीन एक बॉल आउट केलाय, गॅप मध्ये आहे, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय या ठिकाणी आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. थँक्यू. प्रेम कासवा आता सस्याच्या गतीने फलंदाजी करतायत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रेम कासवा यांच्या माध्यमातून. आक्रमक अंदाज त्यांचा पाहायला मिळतोय, अग्रेसिव्ह बॅटर. व्हाईट बॉल, आणखी एक अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर मूव्स ऑन 72, लॉस ऑफ द 3 विकेट. 72 धावा. फुल टॉस भिरकवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, फुल टॉस वरती फुल टोल इलाइट सिक्सर. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल गेला होता, क्षेत्ररक्षक होते. एक धाव पुन्हा एकदा आली, दुसऱ्या धावाचे देखील प्रयत्न आहेत. दोन धावा इथे पूर्ण झाल्या. जर इंटेन्शनली प्लेअरने बॉल ढकलला नसेल तर त्या धावा काउंट होतील, ते सांगतायत पंच. 2 धावा इथे आल्यात आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 80 धावा धावफलकावरती. 80 लॉस ऑफ द 3 विकेट नाव. प्रेम कासवा 19 बॉल मध्ये 36, 18 बॉल मध्ये 32. आकाश ठाट बॉल इथे पाहायला मिळेल. बॉल इथे मात्र सोडला आपण पाहतोय ऑफ्टनच्या बाहेरचा. एकोणऐंशी धावा धावफलकावरती आहेत. आठ षटकांचा खेळ संपलाय आणि 79 धावा धावफलकावरती. खरं तर बगळे आपल्याला पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवरती, त्यांच्या घराकडे ते जात आहेत.
स्विच हिट इथे करण्याचा प्रयत्न आहे, शरीरावरती बॉल आदळला, एका धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इथे झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. डिसिजन पेंडिंग असेल. डिसिजन पेंडिंग आहे, कारण डिरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. काही होऊ शकतं. आपण डिरेक्ट हिटवरती निर्णय अजून देखील प्रतीक्षेमध्ये. फलंदाज धावत. तुमच्या स्क्रीनवरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल रिप्ले मध्ये काय झालंय ऍक्च्युली. डिसिजन पेंडिंग. गौतम मुनोत नवीन फलंदाज, आउट डिसिजन आलाय. पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती. शॉट राहिलेत आपण पाहिलं. त्याच्या अगोदर बॉल स्टँडवरती जाऊन आदळलाय. हा बॉल देखील आपण पाहिलं अगदी शफल झाले, बॉडीमध्ये घेतला, परंतु बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 79 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 79 लॉस ऑफ द 4 विकेट. शरीरावरती बॉल आदळले आपण पाहतो. एका धावेचा प्रयत्न आहे, एक धाव इथे मिळेल. लेग बाईच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत 80. 80 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट. 3 बॉल शिल्लक आहेत या षटक क्रमांक 9 मधले. बॉलिंग ट्रॅक वरती पुरुषोत्तम झवरला आपण पाहतोय. अक्कम विनियर्स 80 धावा धावफलकावरती आहेत. ओ हो स्लॉक स्वीप. मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. गौतम मुनोत डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि पहिल्या बॉल वरती आलेल्या प्रहार केलाय, ठोकलाय. अवित्री सिक्सर. Another one, another big hit, back to back, 2 consecutive sixes in a row. कमालीची फलंदाजी करतायत. अनादर अवित्री बाइक्स 6. टू मॅक्सिमम इन रो. 92 92 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफूट लागलेत, फटका चांगला आहे. कॅप मध्ये 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अतिशय आरामात पूर्ण देखील होतील. 94 धावा धावपलकावरती. 94 उच्चांकी धावसंख्या या स्पर्धेमधली इथे पाहायला मिळते. या सीझन मधली 94 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 94 धावा धावपलकावरती. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. गौतम मुनोत 3 बॉल मध्ये 14 धावा. 22 बॉल मध्ये 32 धावा. आकाश प्रेम कासवा
यांची देखील बॅट तळपली. मिडल ऑर्डरने जबाबदारी खांद्यावरती घेतली. 12 वरती 3 विकेट होत्या आणि आता 94 धाव्यांवरती 4 विकेट आहेत. मॅच किती बदलते ते तुम्हाला चित्र पाहायला मिळतं. पुनरागमन तुम्ही कुठूनही करू शकता, सुरुवात कुठूनही करू शकता. हे या मॅच मधून शिकण्यासारखं आहे. 12 वरती 3 होते, आता 94 वरती 4 आहेत. फटका चांगला लॉंग ऑफ रिझनला बॉल गेला. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 95. 95 90s मध्ये स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल टीमचं. गौतम मुनोत डगआउट मधून सेट होऊन आलेत. आल्या पहिले 2 बॉल सीमारेषे बाहेर पाठवलेत. ज्यावेळेस फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. डीप कव्हर पॉइंटला 2 धावेंचा प्रयत्न आणि अतिशय आरामात 2 धावा पूर्ण होतील. नाव स्कोर मूव्स ऑन 97. 97 धावा धावपलकावरती. सीझन मधील हायेस्ट टोटल कडे मार्गक्रमण करतायत या ठिकाणी आगम विनियर्स. आणखीन एक बॉल आउट केलाय. हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत, झेल टिपतील आणि इथे गौतम मुनोत यांची इम्पॅक्टफुल खेळी संपली आहे. फलंदाज बाद, विकेट. नवीन फलंदाज नितेश मुथियान मैदानावरती दाखल झालेत. बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजनला खेळतायत. 1 धाव मिळेल. 98. 3 डिजिट स्कोर कार्ड या मॅच मध्ये पाहायला मिळेल का हा प्रश्न आता उरतो. 98 लॉस ऑफ द 5 विकेट. आकाश स्ट्राइक इन वरती. थर्ड बॉल इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजनला खेळणं आवश्यक होते, सांगितलं आकाशने देखील. 98 लॉस ऑफ द 5 विकेट. 1 डिलिव्हरीज, 1 लीगल डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस बॅटल. उडवलाय बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. सेल टिपतील आणि 98 धावेंवरती स्कोर थांबलाय. 99 धावेंचं इथे लक्ष असणार आहे. 99 धावेंचं लक्ष महावीर सुपर किंग्स संघासमोर. निर्धारित षटक असतील 10 आणि 10 षटकांमध्ये 99 धावा इथे बनवाव्या लागतील.
शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे.
लेडीज स्टँडमध्ये जे मान्यवर किंवा जे प्रेक्षक बसलेले आहेत आपल्याला विनंती, आपण लेडीज स्टँडमध्ये कृपया करून बसू नका, ही आपल्याला विनंती असेल. आपल्याला बसण्यासाठी एंट्री गेटच्या डाव्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे. लेडीज सिटिंग तिथे आहे. कृपया करून विनंती असेल आपण तिथे बसू नका. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपण आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आपलं स्वागत. विनंती एवढीच आहे की तिथे फक्त बसू नका आपण, ही विनंती असेल. 99 धाव्यांचं आव्हान आहे. 99 धाव्यांचं मोठं टार्गेट आहे. डॉक्टर विकी गांधी आणि प्रितेश लुनकडी ही आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. तर पहिलं षटक मैदानावरती टाकलं जाणार आहे. फलंदाजीमध्ये ज्यांनी प्रभावित करणारा खेळ केला होता, प्रेम कासवा यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. पहिलं षटक प्रेम कासवा या ठिकाणी हाताळतायत. मॅच नंबर 2, सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. 7, 6, 5, 4, 3, 2, 1, लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात आहे. पहिलाच बॉल, खूप चांगला फटका इथे प्रितेश लुनकडेच्या पॅकबद्ध पाहायला मिळतं. एक सिंगल कंप्लीट करत असताना धावसंख्येला आपण पाहतो इथे सुरुवात आहे. ऑफ द मार्क अकाउंट इथे ओपन करण्यात आलं. प्रितेश लुनकड यांनी वैयक्तिक खातं उघडले, संघाचं खातं उघडले. एक मोठं आव्हान आहे, मोठं टार्गेट आहे. जवळपास 99 धावा बनवायच्यात. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत बनवण्यात आली आहे. आगम विनियर्स या संघानं तो विक्रम केलाय. यावेळेस आपण पाहतोय बॅटचा इथे बाहेरचा स्पर्श आहे का अशी विचारणा करण्यात आली, परंतु स्पष्ट नकार पंचांच्या माध्यमातून देखील देण्यात आलाय. डॉट बॉल येत असताना आपण या ठिकाणी पाहतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. 2च्या मदतीने धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाते. एकूण धावफलक आहे 7 या आकड्यावर. आमचे 7S लाईव्हचे स्कोरर अनिलजी गडगे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. 56 चेंडू आणि जिंकण्यासाठी 92 धाव्यांची आवश्यकता. प्रेम कासवा यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना, तर डॉक्टर विकी गांधी आहेत स्ट्रायकिंग एंडवर. स्विच हिट करण्याचा इथे देखील प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आलेत, परंतु एक धाव रोखू शकलेले नाहीत. एक धाव कंप्लीट करत असताना मोठं आव्हान तुम्ही जर बघितलं तर 99 धाव्यांचं, आणि या धाव्यांचा पाठलाग जर इथे यशस्वीरित्या करायचं तर रणनीतीचा वापर इथे थोडं फार गरजेचं. हो, यावेळेसचा बॉल चांगला इथे पाहायला मिळतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह तिथे खेळला गेला होता. टॉस केला जाईल लगेच. रोडकजी खंडेलवाल आणि यश कासलीवाल यांना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. यानंतरच्या मॅचचा टॉस लगेच संपन्न होईल आणि तिथे तुषारजी शिंदे सर आपल्यासोबत जोडले जातील.
सार्थक मुथा यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक संपलेलं आहे आणि 8 धावा झाल्यात. पहिलाच बॉल इथे आपण जर पाहिलं तर पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. पंच देखील चेक करतील चेंडूचा टप्पा कुठे पडलाय ते देखील फार गरजेचं राहणार आहे. विकेटच्या बाहेर चेंडूचा टप्पा आहे का ते मात्र चेक केलं जाईल. बघूयात आपल्यापर्यंत निर्णय येईलच. सोहेलजी पठाण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चैतन्य खोलगडे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. एक अतिरिक्त धाव तर मिळेलच परंतु ती वाईटच्या स्वरूपामध्ये आहे की नो बॉलच्या स्वरूपामध्ये. यस, नो बॉल इथे येतो आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाज डॉक्टर विकी गांधी सरांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे मोठा फटका इथे खेळण्याची. फ्री हिट बॉल त्यावर बिग हिट इथे खेळला जाईल का ते देखील बघणं गरजेचं आहे. गोलंदाज सार्थक मुथा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. यावेळेस फ्री हिटचा बॉल डाऊन द लेग डाव्याष्टीच्या बाहेर होता. एक अतिरिक्त धाव अजून इथे जोडली जाईल. धावफलकावर धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 10. फ्री हिट कंटिन्यू असेल. मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी अजूनही डॉक्टर विकी गांधी यांच्यासाठी. विजेता कप 2024 आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये सामना क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ असताना आपल्याला बघायला मिळतो. बॉल तयार. सार्थक मुथा. फ्री हिटच्या चेंडूवर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु तिथे एक सिंगल प्राप्त होणार आहे. चांगल्या टप्प्यावर हा चेंडू टाकला होता. फुलर लेंथ फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन. एकच धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. यश कासलीवाल यांना विनंती आहे. अभित्री वेलॉसिटी किंग्स टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी चला आपण. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. धावाची थोडीशी अवघड संधी आहे परंतु एक धाव तिथे कंप्लीट करत असताना रिस्की रन तिथे कंप्लीट झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होतोय. धावफलकावरती 12 धावा. सार्थक मुथा चांगली गोलंदाजी करतायत. जरी पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये अतिरिक्त धावा खर्च केल्या असल्या परंतु कमबॅक चांगलं केलंय. लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरला. इनसाइड आउटचा हा आउटस्टँडिंग फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय गुंगारा. 2 धावा तिथे मिळतील. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली होती चेंडूने आणि 2 धावा तिथे पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा. 99 धावांचं लक्ष आणि या 99 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष करण्यासाठी ताकद नाही तर जिद्द पाहिजे. यश कासलीवाल आपल्याला शेवटचा कॉल टॉस्कसाठी आपण चला लवकर या. इथे प्रतिस्पर्धी अपोजिट टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला बॉल तयार आहेत. याही वेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न आणि इथे पाहायचंय दुसरी धाव पूर्ण झाली आहे. पन्नास चेंडू आणि 83 धावेंची आवश्यकता आहे महावीर सुपर किंग्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिलेला हा बॉल एक सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. छोटासा बदल होतोय धावफलकामध्ये 17. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके येणं फार गरजेचं राहणार आहे. 2 बिग हिट तुम्हाला खेळावे लागतील एका ओव्हरमध्ये कारण टार्गेट मोठं आहे. ओहो, इथे व्हाईट बॉल तर आलाय परंतु तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली जाईल. प्रितेश लुनकड आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत का? व्हाईट बॉल तर आहेच परंतु टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. पाहूयात निर्णय काय असेल. तत्पूर्वी आपण टॉस देखील संपन्न करूयात.
तुषार शिंदे सर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी संपर्क करायचा आहे. तुषार शिंदे सर, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस होतोय. यस, बॅटर आउट, विकेट इथे मिळते आहे. प्रितेश लुनकड यांना माघारी जावं लागते. फलंदाज इथे जर आपण पाहिलं तर बाद घोषित केले. व्हाईट बॉल तर आहेच, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर एक विकेट मिळते आहे. फलंदाज पाधून माघारी, तंबूच्या असलेला परत. नवीन फलंदाज आलेत. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू नंतर टॉस तिथे आपण करणार आहोत. ही दृश्य पहा आपल्या वाडिया पार्कच्या मैदानाची, आणि खूप सुंदर दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली जात आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. सार्थक बुथा गोलंदाजीसाठी तयार आहेत. कव्हर्सला बॉल चालला अगदी जमिनीशी खेळत बागडत. एकच धाव तिथे कंप्लीट होईल, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 19. शेवटचे 48 चेंडू आणि 80 धाव्यांची गरज. 48 बॉल, 80 रन पाहिजेत. जाव्यात टॉस बॉक्स मध्ये. तुषार शिंदे आणि बोथ कॅप्टन्स आपल्याशी जोडले जात आहेत. 7S लाईव्ह आपण देखील यायचे. 7S लाईव्ह आपण देखील जॉईन व्हायचे. कॅमेरामॅन, ओजसदादा बोरा या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण टॉस करतोय. कॉल कोण करणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर खंडेलवाल खिलाडी कॉल करतील. सोहम कॉल आहे आणि SK आलाय. तर टॉस या ठिकाणी आपण पाहतोय. अवित्री वेलोसिटी किंग्स संघाने टॉस जिंकलाय. पाठीमागच्या मॅचमध्ये पराभव त्यांना पत्करावा लागला होता. टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिली फलंदाजी करणार आहोत. तर फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण पहिली फिल्डिंगच करणार होतो. तर निर्णय तुमच्या पत्त्यावरती पडलाय. मॅच देखील सुरू आहे. विद्यमान सामन्याकडे आपण लगेच जातोय. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण दोनही संघ एक एक सामना पराभूत होऊन इथपर्यंत पोहोचलेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय टॉस जिंकलाय अवित्री वेलोसिटी किंग्स या संघानं, आणि प्रथम ते करतील फलंदाजी. या न्यूजसह आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे जोडले जातील शाहरुख सर. धन्यवाद. थँक्यू. एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळतं. 1च्या मदतीने धावफलकावरती आपण जर पाहिलं तर छोटासा बदल होतोय. 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या जाणार आहेत. अवित्री वेलोसिटी किंग्स संघाने टॉस जिंकला. त्यानंतरच्या मॅच मध्ये एक चांगली मॅच होईल. एका बाजूला हर्ष बोरा इन ॲक्शन, दुसऱ्या बाजूला यश कासलीवाल इन ॲक्शन, अमोलजी शिंगे इन ॲक्शन असतील. त्याचबरोबरीने रोनक खंडेलवाल इन ॲक्शन त्यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ओहो, स्विच हिट केलाय तिथे क्षेत्ररक्षक. आपण जर पाहिलं तर चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. वाऱ्याच्या वेगामध्ये एक सिंगल कंप्लीट झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे. सिंगल डबलने काम चालणार नाही. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. बिग हिट्स तुम्हाला खेळावे लागतील. तुमचं मार्गक्रमण हवाई मार्गाने होणं फार गरजेचं आहे. गोलंदाजांच्या विरुद्ध तुम्हाला आक्रमक रूप त्या ठिकाणी धारण करावं लागेल. गोलंदाजांच्या विरुद्ध हल्ला बोल करावा लागेल, कारण मोठं लक्ष तुम्हाला पार करायचं. जरी मोठं लक्ष असलं तरी कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता है. हारा वही है जो लड़ा नहीं है, और जीता वही है जो डरा नहीं है. त्यामुळे इथे लढावं लागेलच. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फटका थोडासा मिस टाइम. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिळतीये विकेट. धक्का क्रमांक 2. सौरभ शुत्तर आउट. बॅक टू द डगआउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न तर चांगला होता, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये प्रॉपर कनेक्शन होताना बघायला मिळालेलं नाहीये. रिप्लेमध्ये आपण ही दृश्य पाहू शकता. बॉल जरूर रडारमध्ये होता. फटका देखील चांगला खेळला. उंची जास्त मिळाली, लांबी मिळू शकली नाहीये.
लॉंग ऑन मध्ये टिपला झेल फलंदाज सौरभ शुत्तर यांचा संपला खेळ. नवीन फलंदाज कुशल कांकरी यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बाद 21 अशी धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 45 चेंडू आणि 78 धावा. 2 विकेट्स गेल्यात. पहिल्या डावामध्ये देखील अशीच परिस्थिती होती. 12 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद होते ते आगम विनियर संघाचे. परंतु तिथून पुढे त्या संघाने संघर्ष केला. तिथून पुढे त्या संघाने लढत दिली आणि एक मोठी टोटल उभी केली. 12वर 3 असताना त्यांनी 98 बनवल्या 10 षटकांमध्ये. इथे सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने खेळ करावा लागेल. इथे 21वर 2 आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3चा खेळ सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कुशल कांक्रिया दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गौतम मुनोद गोलंदाजीसाठी सज्ज आहे. बॅटफुटला जाऊन चेंडूला हलक्या स्टिअर केलंय. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला खेळलाय. एकच धाव कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती बनवल्या जाणार. 22 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. IPLच्या धर्तीवर या स्पर्धेचं केलं जाणारं आयोजन साखळी पद्धतीनं लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आज दिवस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं आणि तिसरा सामना प्रत्येक संघाचा आज इथे पूर्ण होणार आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट होणार आहे. एक सिंगल प्राप्त होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील मित्रांनो पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकामध्ये होणारा बदल तुम्ही बघताय. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजेता क्रिकेट टुर्नामेंट इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट श्री संजयजी बोरा. संजयजी बोरा यांच्या स्मरणार्थ या क्रीडा स्पर्धेचं सातत्यानं होणारं आयोजन. 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत. आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही आपल्या स्क्रीनवरती बघताय. समालोचन कक्ष दाखवला जातो. इथे शरीराचा वेध चेंडू जरूर घेतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने मिळते आहे. सातत्यानं चर्चा करत आलो मागच्या 2 दिवसांपासून मागच्या 2 रात्रींपासून चर्चा करत आलो की 7S लाईव्हच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेमध्ये असा कोणताही क्षण नाहीये या महिन्याभरचा जो आपल्यापर्यंत पोहोचवला जात नाही आणि त्यातलाच एक क्षण म्हणजे आमचा समालोचन कक्ष. तो देखील आपल्याला पाहायला मिळतो. आमच्यासोबत आमचे स्कोरर या ठिकाणी जोडले गेलेत. क्रिक हिरोजच्या माध्यमातून अतिशय बारकाईने अतिशय दक्ष स्कोरिंग करतात. 3 ओव्हर झाले. 3 ओव्हर नंतर 24 धावा आपण धावफलकावरती बघतोय. शेवटचे 42 चेंडू आणि जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत. मेहनत करावी लागणार आहे. कष्ट करणं हे गरजेचं आहे. कारण क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील तिथे पर्याय नसतो. कष्ट करावे लागणार. आकाश गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ज्या आकाशने पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रभावित करणारा खेळ त्यांचा पाहायला मिळाला. तर गोलंदाजी करण्याची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावरती आली आहे. 75 धावा महावीर सुपर किंग्स या संघाला बनवायच्यात आणि या 75 धावा बनवून ते सुपर किंग्स ठरतील का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. लॉफ्ट करायचा आहे. संपर्क नाही. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल फलंदाजाला पूर्णपणे बीट करून चाललाय. प्लेड अँड मिस खेळपट्टीला वारं घालण्याचं काम झालं. धावसंख्या स्थिर आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. आकाश पुढच्या एकदा रिप्लेमध्ये आपण दृश्य पाहू शकतो. स्लॉट मधला बॉल जरूर होता परंतु गतीनं बीट केलं. शॉट अँड पुलचा फटका बिटवीन द गॅप. वेगात चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु तिथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. जबरदस्त फिल्डिंग. खूप चांगले एफर्ट तिथे बघायला मिळत आहेत. संघासाठी महत्वपूर्ण धावा वाचवल्यात. 2 धावा वाचवल्यात आणि 2 धावा इथे मिळतील बॅटिंग टीमला. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. 26 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आगम विनियर्स त्यांच्या विपक्षामध्ये महावीर सुपर किंग्स. अपील जोरदार. पंचांनी अपील उचलून धरले. फलंदाज कुशल कांकरिया यांना मात्र माघारी जावं लागणार आहे. बाहेरचा रस्ता दाखवलाय. विकेटचं बटन कुशल कांकरिया बाद. बॅक टू द पॅव्हिलियन.
निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे. OUT आउट. आकाश इथे यश मिळवत आहेत. मोठी विकेट त्यांना मिळते. कुशल कांखरिया बांधून परतणार. निराश, हताश आणि हतबल होऊन त्यांना इथे मैदान सोडावं लागतं. धक्का क्रमांक 3 महावीर सुपर किंग संघाला या ठिकाणी बसला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत, मार्गस्थ होत आहेत. बॅटर नेम प्लीज. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आला. अनुराग यांच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेअर इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आकाश तयार आहेत. आल्याबरोबर एक चांगला फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. एक सिंगल तिथे कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 1ने वाढ होणार आहे. एकूण धावसंख्या तुम्ही बघू शकता 27 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये कौशल्य दाखवणं गरजेचं. एक सिंगल इथे प्राप्त झालेले आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे आहे. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. चांगले एफर्ट पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळणार आहे. धावसंख्या पुढे जाणार. धावफलकावर 28 धावा आपण बघू शकतो. 28 रन्स. 37 चेंडूंचा खेळ बाकी आहे जिंकण्यासाठी. 71 धावांची अजून आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल हवेत. फटका इथे मिस टाइम. गौतम मुनोत पोहोचलेत. वाह, जबरदस्त कॅच. अप्रतिम झेल तिथे पकडला जातोय. फलंदाज क्रमांक 4 माघारी जावं लागेल. एक लाजवाब झेल गौतम मुनोतने पकडला आणि फलंदाजाचा खेळ संपुष्टात. विकेटचं बटन. धक्का क्रमांक 4 विकेट. सिद्धार्थ मुथियान फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण प्रेम कासबा यांना बघणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 4 ओव्हर नंतर 28 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 4 फलंदाजांना माघारी जावं लागले. बॅटिंग टीम अडखळताना दिसते. फलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो आणि फलंदाजी करणारा संघ जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटवर तर जरूर गेला. गोलंदाजी करणारा संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रेम कासबा सुरुवात चांगली करताना पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये अनेक स्पॉन्सर आपल्याला मिळालेत. मेन स्पॉन्सर सोहम ग्रुप, पॉवर्ड बाय जर्सी किट, SK ज्वेलर्स. ओहो, डायरेक्ट हिट. आणि डायरेक्ट हिट नेहमी धोकादायक. इथे देखील पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक विकेटचं बतड होतंय. डॉक्टर विकी गांधी यांना परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक 5, 5वी विकेट.
मी सर्वांना देतोय. आमचे प्रेक्षक जे येथे उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील एंट्री गेटच्या डाव्या बाजूला आपण बैठक व्यवस्था केलेली आहे. तिथे स्टँड बनवलेले आहेत. तुषार सर आम्हाला सांगतायत की डाव्या बाजूला पुरुषांसाठी, उजव्या बाजूला महिलांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पाच बाद 28 अशी धावसंख्या पाहायला मिळते. चांगला बॉल हलक्या त्यानं स्टिअर केला. धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज सिद्धार्थ मोत्यान इंटरेस्टेड होते परंतु नकार दिलाय श्रीपाल शहा यांनी. डॉट बॉल तिथे येत असताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या 28 या आकड्यावर आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहत आहे. फुलर लेंथ वरचा बॉल, खूप चांगली गोलंदाजी, वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि अयशस्वी ठरलाय हा प्रयत्न फलंदाजाचा फटका खेळण्याचा. धाव मिळू शकणार नाहीये. चैतन्य खोलगडे सर यांना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत. दुसऱ्या बाजूला सोहेलजी पठाण. लेटकट केलाय. शतरक्षक तिथे आहेत परंतु चेंडूवरती पोहोचू शकलेले नाहीयेत. एक धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने पुढे जाईल धावसंख्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 या आकड्यावरती जाताना बघायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीम पासून सामना थोडंसं दूर निघून चाललाय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढे फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना दूर घेऊन जाईल. 13.55चा रिक्वायर्ड रन रेट आता आपल्याला बघायला मिळतोय. 31 चेंडू 70 धावा. प्रेम कासबा 11 चेंडू टाकलेत, 9 धावा दिलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ मध्ये बॉल अडवला जाईल. एक सिंगल कंप्लीट होणार आहे. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी होतोय समाप्त. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती संपलं जात आहे. 5व्या क्रमांकाचं 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 30 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 5 बाद 30 अशी धावसंख्या. त्याला वेळ महत्वाची आहे. वेळ वाचवा फील्डिंग टीम. यानंतर तिसरा सामना होईल. एका बाजूला अवित्री वेलोसिटी किंग्स त्यांच्या विपक्षामध्ये खंडेलवाल खिलाडीज असा सामना यानंतरचा तिसरा सामना होणार आहे. त्या दोन्ही संघांना देखील आमची विनंती राहील आपण देखील रेडी राहायचं. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावसंख्या 30 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ संपला. अजूनही आपण पाहतोय की 5 षटकांचा खेळ बाकी राहिला. 30 चेंडू शिल्लक. 69ची आवश्यकता. महावीर सुपर किंग्स हा संघ बॅटिंग करतो. आकाश गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. आज अष्टपैलू कामगिरी आकाश यांच्या माध्यमातून राहिली. पाहूयात. खोलवर टप्प्याचा बॉल स्पिच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा ड्रिफ्ट झालाय खाली. फुलर लेंथ वरचा हा बॉल पूर्णपणे बीट करून गेलाय फलंदाजाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. आकाश तयार आहेत. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क इथे नाहीये. शरीराचा वेध चेंडू घेतोय. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. चांगल्या इकॉनॉमीनं गोलंदाजी केली आहे आकाश यांनी देखील. पहिल्या पार्टमध्ये आगम विनर्स तिथेही वर्चस्व राखलं. त्यावेळेस विकेटचा फटका आहे. कनेक्शन तर प्रॉपर आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये बॅकवर्ड पॉइंटवर बॉल अडवला जाईल. त्या दरम्यान मिळेल एक सिंगल. एकच धाव तिथे कंप्लीट होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 31 या आकड्यावर. संथ गतीनं सुरू असलेला हा सामना आहे कारण 99चं मोठं आव्हान होतं आणि या 99चा मोठा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी खराब झाली महावीर सुपर किंग्स या संघाची. कार्पेट ड्राईव्ह इथे खेळलाय. गौतम मुनोत तिथे चेंडूवर देणार आहेत. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू मैदानामध्ये. फलंदाजांना मोठा फटका खेळू देत नाही आतापर्यंत गोलंदाज. याही वेळेस फुल टॉस होता. संपर्क नाही. प्लेट अँड मिस हा चेंडू देखील येतोय. डॉट. विजेता कप 2024 आपण बघतो आहोत. तिसरा दिवस. शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आला.
इथे सुद्धा धाव मिळाला नाही. या ओव्हरमध्ये आकाश यांनी फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. एकच धाव त्यांनी दिली. ओव्हरचा खेळ संपला. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावा झाल्यात 31 धावा. 5 फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 24 आणि धावा बनवायच्यात 68. नीड 68 रन इन 24 बॉल्स. SK ज्वेलर्स पॉवर्ड बाय जर्सी किट. को स्पॉन्सर इलाइट ग्रुप, सुझुकी सिद्धेश मोटर्स, महावीर ग्रुप. को स्पॉन्सर फर्स्ट प्राइज PB ग्रुप. को स्पॉन्सर अवित्री बाइक्स. डिजिटल पार्टनर कॉन्प्लेक्स. हायफाय बॉक्स 2 शुभयान ऑटो. हायफाय बॉक्स 1 धनेश्री फाउंडेशन. कॉमन सिटिंग 1 साईदीप ग्रुप. मॅन ऑफ द मॅच गांधी कन्स्ट्रक्शन. कॉमन सिटिंग 2 अरिहंत ग्रुप. Asset of the match चोपड़ा मोटर्स. डगआउट 2 रॉयल इनफील्ड. लेडी सिटिंग 2 कोहिनूर. बेस्ट 4 प्राइजेस अरिहंत रियालिटी. गोलंदाजीसाठी कमलेश यांना आपण बघणार आहोत. कमलेश भंडारी. ओहो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे जर आपण पाहिलं तर खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. धावा मिळतील 4. भाग्यशाली चौकार आहे का नाही पाहायचं. येस मदत घेतली जाईल तिसऱ्या पंचांची. चेंडू सेफ आहे की नाही ते बघितलं जाईल. आपल्या स्क्रीनवर देखील आपल्याला हे दृश्य बघायला मिळतील. स्क्रीनवर देखील आपण हे दृश्य पाहू शकता. चौकार आहे आपल्या स्क्रीनवर देखील आपण बघू शकतो. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलंय. मिड विकेटच्या दिशेने पाठवलंय. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 36 धावा बनवल्या गेल्यात. पराभवाचे काय ढग आहे बॅटिंग टीमवर. महावीर सुपर किंग्स बॅटिंग करतोय. 99 धावांचा पाठलाग करायचा. यावेळेस अपील आणि इथे फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. सिद्धार्थ मुथियान यांना देखील माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक 6. सिद्धार्थ मुथियान बॅक टू द पॅव्हिलियन. प्रणव मुनोत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 21 चेंडू आणि पाहिजे आहेत 63 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चेंडूला उचललं, चेंडूला फेकलं. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होणार आहे. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. आपण जर बघितलं तर मोठे फटके आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाला खेळू दिलेले नाहीयेत. रोखून ठेवले. यावेळेस मात्र बिग केलाय आणि हा चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहे. श्रीपाल शाह
इथे मैदानामध्ये ठोकतायत एक शानदार दमदार षटकार. खूप चांगला फटका. आपल्या रिप्ले मध्ये देखील आपण ही दृश्य पाहू शकता. थोडीशी जागा बनवली आणि चेंडूला आपली जागा दाखवली. 6 धावा षटकार तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत, परंतु वन बाउन्स गौतम मुणप चेंडूवरती पोहोचले जात आहेत. त्या दरम्यान 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जाणार आहेत. आता आक्रमक रूप धारण केले श्रीपाल शाह यांनी. षटकारानंतर 2 धावा त्यांना मिळतील. 2च्या मदतीने जर आपण पाहिलं तर रिप्लेमध्ये आपण तो षटकार पाहू शकतो. आपल्या स्क्रीनवर दाखवला जातोय. श्रीपाल शाह यांनी खेळला गेलेला तो फटका होता. ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हर झाल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावसंख्या दाखवली जाते ती 45. शेवटचे 18 चेंडू बाकी राहिलेत आणि 54 धाव्यांची अजूनही गरज आहे. 18 बॉल 54 रन. विजय ताकप या स्पर्धेमध्ये जे स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडे परत एकदा जाऊयात. डगआउट 1 लढ्ढा ग्रुप, लेडीज सिटी 1 नवरंग मिल्स, बाउंड्रीसाठी आनंद ट्रेडिंग कंपनी, कॉमेंट्री बॉक्स नमोह ॲल्युमिनियम, ब्रँडिंग पार्टनर चंगेडिया आउटडोअर, ड्रिंक्स ब्रेक रेनबो, फिल्डर ऑफ द मॅच विंटेज हिल्स, स्पेशल सपोर्ट रिद्धी इन्फ्रा, फेअर प्ले अवॉर्ड सोहम प्लाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. एकच धाव पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल दिसेल. धावसंख्या 46 आकड्यावरती जाणार. 1च्या मदतीने आपण जर पाहिलं तर 46 बॉलला खेळले लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. एकच सिंगल मिळेल, एकच धाव मिळेल. कासव गतीने धावसंख्या पुढे जाईल 47 या आकड्यावर. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आपण आज बनताना पाहिली आगम विनियर्स या संघाकडून. 98 धावा त्यांनी बनवल्या. फुलर लेंथ वरचा हा बॉल. एक सिंगल घेण्याचा मानस आहे आणि ती एक धाव पूर्ण देखील केली जाते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावा फलकावरती आपण जर पाहिलं तर 48 धावा धाव फलकावरती बनवल्या जात आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्लेड अँड मिस डॉट बॉल. एसटी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू धाव इथे नाहीये. चौदा चेंडू 51 धाव्यांची अजूनही गरज. लॉफ्ट केलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव पूर्ण होणार आहे. आपण जर पाहिलं तर महावीर सुपर किंग्स पहिला सामना पराभूत झाले होते. काल दुसरा सामना जिंकले होते. आज तिसरा सामना खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आगम विनियर्स हा संघ तिसरा सामना खेळतोय. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने जातो. आगम विनियर्स इथे विजयाचं खातं उघडेल का आज इथे पाहायचं या मॅच मध्ये. ओव्हरचा खेळ समाप्त आहे. 8 ओव्हर संपल्यात. 8 ओव्हर नंतर धावा फलकावरती 50 अप. 6 फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धाव्यांची अजूनही आवश्यकता. 12 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज आहे. महावीर सुपर किंग्स त्यांच्या विपक्षामध्ये आगम विनियर्स असा सामना आहे. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आहे. यानंतर एक चांगली लढत आहे. यानंतर खंडेलवाल खिलाडी आणि अवित्री व्हेलोसिटी किंग्स या 2 संघांमध्ये यानंतरची लढत होणार आहे. दोन्ही टीमला विनंती राहील आपण रेडी राहायचं. यानंतर लगेचच तो सामना सुरू होणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी गौतम मुनोत सज्ज होत आहेत. चांगला बॉल. अपील तिथे लाऊड झाली आहे परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिला. डॉट बॉल येताना पाहायला मिळणार. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची देखील. मागच्या ओव्हरमध्ये गौतम मुनोत यांनी 4 धावा दिल्या होत्या. 1 विकेट त्यांना मिळाली होती. चांगल्या इकॉनॉमीनं गोलंदाजी प्रत्येकाने केली आहे. प्रामुख्याने आकाश यांनी बॅटिंग मध्ये देखील योगदान दिलं, बॉलिंग मध्ये योगदान दिलं.
चांगला खेळ केला. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला अडवलं जाईल. एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या 51 आकड्यावर. 51 51 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनल्या गेल्यात. या स्पर्धेतला हा सामना क्रमांक 12वा सामना आहे. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आहे. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडून थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे, फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे. विकेटचं पतन. 7वा फलंदाज श्रीपाल शाह यांच्या रूपामध्ये बाद होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज गौतम मुनोत तयार होतील, तर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वर दाखल होतील. ओहो, इथे देखील आपण पाहतोय चेंडूने थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. अजून एक विकेट गौतम मुनोत यांना मिळणार आहे. 8वा फलंदाज बाद होतोय आणि महावीर सुपर किंग संघाला 8वा धक्का इथे बसणार आहे. फलंदाज आपण जर पाहिलं तर रिप्ले मध्ये देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. ब्लाइंड स्ट्रोक होता आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्ट्यांवर चेंडू जाऊन तत्पूर्वी आदळला. विकेटचं पतन तिथे झाले. एंट्री गेटच्या समोर उभे असलेल्या आमच्या सर्व मित्रांना विनंती, आपण तिथे थांबू नका ही आपल्याला विनंती आहे. एंट्री गेटच्या समोर आपल्या सर्व मान्यवरांना, प्रेक्षकांना विनंती, कृपया करून आपण तिथे थांबू नका ही आपल्याला प्रेमपूर्वक विनंती. श्रेयस बजाज कोण आहे? पुरुषोत्तम झवर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. एक सिंगल कंप्लीट करत असताना 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पराभवाचे काय ढग आहेत महावीर सुपर किंग संघावर. इथून पुढे मार्ग काढणं थोडंसं कठीण आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ अनपेक्षित आणि आपण जर बघितलं तर या खेळामध्ये निकाल लावणं तितकंच कठीण आहे. इथून देखील काहीही होऊ शकतं. क्षणार्धात होतंच्या नव्हतं ज्या खेळामध्ये होतं तो क्रिकेटचा खेळ. गौतम मुनोत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज. चांगला बॉल, चांगला ड्राईव्ह केलाय, धावबादची संधी, परंतु कलेक्शन थोडंसं खराब होताना पाहायला मिळालंय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू मात्र टॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल माफ करा तिथे पूर्ण होते. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. ओव्हरचा खेळ संपेल. 9 ओव्हर संपल्यात. 9 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण जर बघितलं तर 53 धावा. 8 फलंदाज बाद आहेत. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धाव्यांची अजूनही गरज. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आज आपण जर पाहिलं तर सर्व सामने अतिशय रंगतदार. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, ही स्पर्धा जशी जशी पुढे जाते तशी तशी रंगतता वाढते या स्पर्धेची. आणि आज 3रा दिवस. एकूण 11 दिवस आपण सर्वजण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. ही आपल्यासाठी मेजवानी आहे, त्याचा आस्वाद घेणार आहोत. 4थ्या पर्वामध्ये नवीन रंगात, नवीन रूपात, नवीन जोश मध्ये ही स्पर्धा आपल्यापर्यंत आली. यानंतर देखील एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक प्रेक्षणीय आणि रोमहर्षक लढत आपल्याला पाहायला मिळणार. शेवटचं षटक सुरू होतं.
पहिलाच बॉल, चांगला फटका, कनेक्शन प्रॉपर होतं, परंतु शॉट सिलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं. अर्थात जिथे क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये एकच धाव पुरवठा. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहू शकता धावफलकावरती धावसंख्या आहे 54 धावा, 54 रन्स ऑन अ बोर्ड. तेजस गांधी शेवटचं षटक हाताळतात. कमी गतीने टाकलेला हा स्लोवर 1 विकेट मिळून देतोय. अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला निघून जाईल. पुरुषोत्तम झवर यांना देखील माघारी जावं लागते. 9वा धक्का, 9वा फलंदाज स्वस्तात बाद. आनंद बोरा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एंट्री गेटच्या समोर उभे असलेल्या आमच्या मित्रांना विनंती आहे, आपण तिकडे स्टँड मध्ये बसा ना, ही विनंती आपल्याला आहे. अरे आवाज येत नाही. रवी गांधी आहे गोलंदाज. स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क नाही. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आनंद बोरा स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या दराने चेंडूला स्टिअर केलं, धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपण जरूर या ठिकाणी बघू शकतो रवी गांधी यांच्या हातामध्ये शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी दिली आणि काय गोलंदाजी केली आहे त्यांनी देखील स्लॉग ओव्हरमध्ये. जरी संघ मजबूत स्थितीमध्ये असला परंतु अचूकता आहे. फुल टॉस इथे होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आहे आणि तिथे आपण जर पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 55 आकड्यावर. लास्ट बॉल टू गो. 1 चेंडू आणि 44 धावेंची गरज आहे. 1 बॉल 44. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आणि चेंडू जर आपण पाहिलं तर डॉट आलाय. या स्पर्धेमध्ये पहिला विजय आगम विनियर संघाने मिळवलाय आणि तो मोठ्या फरकाने विजय मिळवलाय. तब्बल 44 धाव्यांनी आगम विनियर्स या संघाने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघ